नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी लहान मुलासारखी मस्ती करणार आहोत, काही गोष्टींची माहिती करून घेणार आहोत आणि केरला एक्सप्लोर करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओ चालू करूया. मंडळी, आपण जेव्हा पण आउट ऑफ महाराष्ट्र जातो तेव्हा आपले व्हिडिओ असे मराठी हिंदी मिक्स लँग्वेजमध्ये होऊ शकतात, कारण सोबत जे कोण मित्र असतील ते मराठी बोलणारे असतील किंवा नसतील. आणि आउट ऑफ महाराष्ट्र म्हटलं की कॉमन लँग्वेज हिंदीमध्ये कम्युनिकेट करावंच लागतं. सो मंडळी, असं समजू नका की मराठी ब्लॉगर आहे असं सांगून हिंदीमध्ये बोलतो आहे. प्रयत्न इतकाच असेल की मी जिथे कुठे फिरेन त्या प्लेसची करेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघून तुम्हाला पण फिरण्याची इच्छा व्हावी. आपल्याला थोडा भाषेचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे. हे आपले सुज्जू भाई आहेत. सुज्जू भाई ना बरं 8 दिवस आपल्यासोबत हे आहेत, तर थोड़ा मिळून मिसळून आपल्याला एंजॉय करावं लागेल. भाई, आपको मराठी वगैरह कुछ आता है क्या? थोड़ा बहुत. मराठी हिंदी में मिक्स आएगा तो नहीं, हमको हिंदी आता है, आपको मराठी सिखाने के लिए ऐसा थोड़ा. वेलकम टू केरला असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही. आम्ही इकडचे नाही आहेत, पण आता आलोय, फिरूया आपण. म्हणजे आता नाश्ता करायचा आपल्याला आणि मग आपल्या जर्नीला आपण सुरुवात करूया. शेवटी जर्नी चालू झालेली आहे, पण नाश्ता गरजेचं आहे ना, त्याच्यामुळं. मुन्नारला निघाल्यानंतर कॅली ओवन या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलो. इकडं आलो तर सही. आता इथं काय चिरापुंजी ना, चियापरा वॉटरफॉल आहे, तर तो बघूया आपण. भारी दिसतं, दिसायला वगैरे भारी आहेत. रोड सीन्स वगैरे आता तुम्ही बघितले मागच्या साईडला, खूप भारी भारी दिसतंय. चियापरा धबधबा हा कोचीच्या महामार्गावरील एक सुंदर धबधबा आहे. खडकाळ उतारावरून खाली उतरताना रस्त्याच्या कडेला हा 7 पायऱ्यांचा भव्य धबधबा आहे. इथं अजून एक वल्लारा वॉटरफॉल आहे. सध्या त्याला पाणी वगैरे एकदम कमी आहे, तर मग विचार करतो जाऊ का नको, तर कारण एवढं वाटत नाही खास. तो वाला थोडा भारी होता आपला. ठीक आहे, चला मग हा इथंच बघून आपण थोडं पुढे निघूया. काय फोटोशूट वगैरे काय असेल ते करूया. थँक्यू. आता इथं गार्डन विजिट है. वो ये स्पाइसेस आयुर्वेदिक गार्डन है. इसके अंदर सारा टाइप की मेडिसिनल और स्पाइसेस का प्लांट्स है. आपके साथ एक गाइड आके पूरा जानकारी देगी. ऑलरेडी टिकट का पेमेंट कंपनी हो चुका है. इधर वेट कीजिए, मैं गाइड को बुलाता हूँ. ठीक है, चलेगा. आप लोग कहाँ से? हम मुंबई से आहे. मुंबई. ओके. इथे आपल्याला अनेक प्रकारची मसाल्यांची झाडं, जसं लवंग आलं, काळी मिरी आली, वेलची, हळद आणि खूप सारी, तसंच अनेक आजारांवर उपाय जसं सर्दी, खोकला, शॉर्ट टर्म मेमरी, केसन रिलेटेड आणि इत्यादी रिलेटेड आयुर्वेदिक मेडिसिन उपलब्ध आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता. काय मग मंडळी, ती आयुर्वेदिक झाडांची माहिती ऐकून कसं वाटलं ती मी शॉर्टमध्ये दिली तुम्हाला. बट तुम्हाला जर पूर्ण हवी असेल तर तुम्ही मला सांगा किंवा DM करा. आपण त्या पूर्ण, म्हणजे माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे त्याचा, ठीक आहे, तो व्हिडिओ आपण बनवून टाकू शकतो. कमीत कमी 30 मिनटं किंवा 40 मिनटं तो व्हिडिओ होईल बघ पूर्ण. त्यांनी प्रत्येक आजारावरती एक पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर वगैरे आहे त्यांचा, की त्या नंबरवरून आपण ते ऑर्डर करू शकतो. काही जे डिलिव्हरी चार्जेस असतील, काहीतरी असतील अमाऊंट, ती करून आपल्याला एखादं प्रोडक्ट भेटून जाईल. तर मग आता आपण इथून ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला चाललो आहे. तर आता इथं काय वंडर व्हॅली एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत का स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी काय माहीत नाही. आतमध्ये दिसतं एक वेगळे आहेत. इथून तिकीट वगैरे घेऊया आणि आतमध्ये जाऊया. 50 plus GST. Okay. Without cable car, remaining 35 activity, 1000 plus GST per person. हे बघा, हे असे दिलेले आहेत काय वंडर्स व्हॅली. आता आतमध्ये जाऊन एक ॲडव्हेंचर आपण ॲक्टिव्हिटी करूया. आपण 1000 रुपयाचं घेतलेलं, म्हणजे 1000 रुपये प्लस GST आहे. तर त्याच्यामध्ये 35 ॲक्टिव्हिटी आहेत. म्हणजे त्याच्यात तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये दाखवेल. पूर्ण आता दाखवलं तुम्ही कंटाळून जाल. आता आपण इथं फोटोशूट काहीतरी करूया आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया.
1 2 3. कौन जीतता है देखते? अरे जीत गया भाई। बोला कोण पोचतं पहिले लवकर? रत्नागिरी रत्नागिरी मागे राहिलेले आहे 12. Come on, my friend, you can do it. ठीक आहे, नॉर्मल आहे. समजायला गेला का तिथे? नाही तेच असं बोललं तर भीती कमी वाटते. चले पुढे गे. रात में दिसते कुठे काय? क्या डर जाएगा इन लोगों को संपलं वाटतं. अरे आवाज ही नाही. इकडे संपलं. काहीच नाही तर कोण आहे क्या? कुठे हे रताड्या फोटो काढ फोटो काढ. झालं का? जाऊ का आता? इथे आम्ही खूप खिदळलो, खूप मस्ती केली, खूप काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ट्राय केल्या. इथून जाताना बालपण जगल्याची आठवण घेऊन गेलो. तुम्ही कधी याल तर नक्की विजिट करा.
सुप्रभात मंडळी, उशीर झाला आहे थोडा, रेडी झालेलो आहे, नाश्ता करतो आणि पटापट निघूया आपण. मतलब स्टार्टिंग में अपन पेड़ लगाते हैं ना, 3 साल में ऐसा हो जाए. ओके. उसके बाद उसका ये कब निकालते हैं, मतलब टी कब निकालते हैं? लीफ 3 साल का बाद में निकाल सकते हैं. ओके. उसके बाद वापस लगाना पड़ता है. वापस नहीं है, वो ऐसा रुकेगा, वो 50 साल तक रुकेगा. 100 साल मतलब एक बार लगा है तो वो खाली बाद में निकालने रहने के. ये सिर्फ ऊपर का काटना रहता है ना. क्या करते हैं, वो लीफ पकड़ेगा ऐसे. ओके. मुन्नार सिटीमध्ये आपण आतमध्ये आलोय. बघा इकडे आजूबाजूला हॉटेल वगैरे आहेत, रेस्टॉरंट वगैरे आहेत. आता आपण पोहोचलोय इराकुलम नॅशनल पार्क मुन्नार. फर्स्ट एड वगैरे इथं आहे, लागलं कोणाला तर इथं या. 2 व्हीलर पार्किंग आणि त्याच्या पुढेच इकडं 4 व्हीलर पार्किंग आहे. इथं तिकीट काउंटर आहे. आता आयला मोठी लाईन आहे रे. माझा विचार चाललेला कॅमेरा गाडीत ठेवतो आणि दादाच्या आयफोनमध्ये शूट करूया बोललो, तर बोला जाऊ दे. तर हे ना ते काय काय चालू होतं त्यापेक्षा कॅमेराच घेऊन जाऊ, उशीर नको. इथं अशा प्रकारे लाईन आहे पूर्ण. आणि मग ती लाईन झाल्यानंतर आता ही पूर्ण गर्दी झाल्यानंतर तिथून बस एक 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 पुढं निघतात. आणि इकडं म्हणजे मुन्नारमध्ये आपण एंट्री केली ना, तर मुन्नारमध्ये सुरुवातीपासून तेच आहे. इकडं सगळीकडं टी प्लांटेशन आहे, म्हणजे आपल्याला इकडे सगळे टीचीच झाडं तुम्हाला बघायला मिळतील, कारण तो त्यांचा आय थिंक मेन बिझनेस असेल. मूळ शेती आपण करतो ना तसं. तर आता ही बस फिरवत आहेत आणि आपल्याला पुढं जागा दिली. ठीक आहे, जाऊया आता. बॉडी को 6 घंटे चाहिए वैसे. केरळच्या इडुक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये पसरलेल्या देवाणदेवड्यांवर निसर्ग मातेच्या प्रेमळ मिठातल्या हिरव्या वाईच्या मधोमध एक शांत जागा आहे, एर्नाकुलम राष्ट्रीय उद्यान. ते नेहमीच निलगिरीच्या मोठ्या लोकसंख्येसाठी आहे, जे त्याला त्याचं घर मानतात. मुन्नारहून येताना अनेकदा पर्यटन या ठिकाणी भेट देतात. एर्नाकुलम नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अनामुदी शिखर आहे, जे 2695 मीटर उंचीवर हिरवेगार पसरलेले आहे. अशा प्रकारे हे दक्षिण भारताचे एव्हरेस्ट या शीर्षकाने डब केलेले आहे. खायला वगैरे इकडं अलाउड नाही आहे, कचरा बिचरा टाकू नका, दारू वगैरे प्यायची नाही इकडं. ठीक आहे, जे जे लिहिलं आहे त्याचं पालन करा. इथे बसायला वगैरे थोडी जागा केलेली आहे. जे मला ज्यांच्यासोबत जायचं होतं ते स्वप्न झालेलं आहे पुढं. काय बोलतो रोशन? बस काय व्हावा. म्हणजे मला हे बघायचं होतं सगळं सिनेरी. ती सिनेरी दिसलेली आहे, बघायला भेटते मला. जे फोटोमध्ये बघितलं होतं ते आम्ही आता रिअलमध्ये बघतोय. हां, ज्याचा विचार केला होता, अरे हा इकडं पण जायचं, इकडं पण जाऊया आपण. ठीक आहे, तर आपण तिकडं पोचलेलो आहोत आणि तिकडं थोडं एक्सप्लोअर करतोय. आता पैसे वगैरे घेतात, एवढे चार्जेस घेतात, त्यानुसार त्यांनी बाजूला आपल्या मराठी भाषेत कंपाऊंड केलेले. हां, ते पण लाकडाचंच कंपाऊंड आहे. मराठी भाषा चहाचे मळे बिळे असे. हां, ते चहाचे मळे काय होते, भारी होते. सिनेरी बघा, सिनेरी बघा, सिनेरी. आपण आता एक नवीन असा प्राणी बघणार आहोत. हां, म्हणजे बघितला असेल तुम्ही पण तो आम्ही आता फोटोमध्ये बघितलं रिअलमध्ये असेल किंवा काय. समोर बघणार. इथं शांतपणे बसलेलं आहे, त्याच्यासोबत फोटोशूट करू शकतो आपण. अशी आपल्याला जर तुम्हाला वेगळी गाडी पाहिजे पर्सनल, तर ते पण भेटून जाईल आपल्याला. हा, हे बघा, हे आता सगळं कळलं का? आम्हाला काही माहित नव्हतं. बंदूक घेतली मुलासाठी. काय नाही. आणि ही जी बाजूनी गाडी दिसते, याची प्राइस किती आहे? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी 7500 रुपये. ठीक आहे, डिस्काउंट मारून. आणि बसने यायचे फक्त आणि फक्त, खूप महाग आहेत, 200 रुपये पर पर्सन. तुम्हाला जे जमतंय त्यांनी या. जर तुम्ही 7500 अफोर्ड करत असाल तर तुम्ही येऊ शकता, काय हरकत नाही आहे. हेअर इज द लिमिट, म्हणजे आपण इथपर्यंत जाऊ शकतो. याच्या पुढे जे गावकरी आहेत आपल्याला मध्ये मध्ये जे दिसतात, जे गावकरी येतात ते त्यांचे पुढं घरं आहेत, मग ते गाड्या घेऊन येतात किंवा बाकी गोष्टी असतील, तर आपण फक्त इथपर्यंत जाऊ शकतो. आणि इथून रिटर्न आपल्याला आता पुन्हा खाली जायचं. आणि इथे काही ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी इथं पार्कचे रूल्स आहेत, ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्या, हवं तर ते फॉलो करा. इथे अशी एक छानशी झोपडी वगैरे, त्याच्यानंतर
इराकुलम नॅशनल पार्क इथं हे केलेलं आहे. तिथं फोटोशूट वगैरे करतात. असं चांगलं आहे. आणि आता आपण डायरेक्ट खाली निघूया. तर आता आपण ना इथं टी म्युझियमच्या इथं आलेलो आहेत. ह्या साईडला बघसाल तर इथंच समोर टी म्युझियम आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा टायमिंग आहे इथला. तर आता भाऊ तिकीट काढतोय, त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. ठीक आहे. इथून एंट्रन्स आहे पूर्ण आणि आय थिंक किती 30 मिनटाचा पूर्ण शो हे आहे. तर चला बघूया आपण. तर मग आपण आता इथून एंट्री करतो आहे. एंट्रन्स इथे काही जुन्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. हे बघा. इथं चहाच्या झाडाच्या तोडलेल्या पाल्यावर अनेक प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर शेवटच्या प्रक्रियेमध्ये पाला सुकून त्यातून चहापत्ती बनवली जाते. ती चहापत्ती चाळून बारीकपासून जाड अशा 4 भागात डिवाईड केली जाते. ह्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चहापत्तीचे प्रकार बघायला मिळतात. प्रॉपर सगळ्या गोष्टींनी सगळ्या प्रक्रिया करून टी काढला जातो. म्हणजे आपली चहापत्ती तिथं गेला का आल्या सगळं दाखवायचं होतं. ते दाखवताना बोलले की तिकडं पुढं चला लाईव्ह दाखवतात. लाईव्ह आलो आणि आता इकडं बघतो तर टाळा लावला त्यांनी. नक्की करायचं काय मग? स्कॅम केला आमच्यासोबत. हां. आणि इकडं आल्यानंतर आपल्याला टी रॅपर म्हणजे आपल्याला चहापत्ती ज्या पाहिजेत ना आपण त्या इकडून घेऊ शकतो. आणि इकडं कपा वगैरे लावलेले, टोपी वगैरे आहेत. म्हणजे त्यांची ब्रँडिंग आहे. आणि हे सगळं सेलसाठी आहे. ठीक आहे. आता हे बघा ते काय ठिकाणी स्ट्रॉंग टेस्टी आपला इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. हे बघा ड्रायफ्रूट टेस्टी कॉफी, प्युअर कॉफी. सगळ्यात भारी आपला गवती चहा भाई, फर्स्ट क्लास. इथे थोडी दाखवणार भाई. गवती चहा, लिंबू थोडं एकदम फर्स्ट क्लास. काय इथं मोस्ट इम्पॉर्टंट ड्रायफ्रुट्स. अरे इथं कशा काय ड्रायफ्रुट्स आले? फॅक्टरी होती टी काय ट्रीची. हे बघा तिथं मनुके कुठं आले? हे वेलची द्यायला लागले. हे कसं व्हायचं? ब्रँडिंग चोकोजॉय आयला टीचं होतं ना हे, त्याच्यापासून बनवलं आहे. टीच्या ह्याच्यापासून हे. हां हे काय बघ, मनुके कुठून आले टीच्या ह्याच्यापासून? नाही ना, मनुके कुठून आले टीच्या ह्याच्यापासून? सांग ना मला 1 मिनिट. ए थांब, मला सांग. नाही माहिती बाबा. काजू कुठून आले? बदाम कुठून आले? बाहेर नाही भाई, एकासोबत एक फ्री असतं. हे लई ब्रँडिंग करायला लागले. ठीक आहे चला. चॉकलेट. ओके. चॉकलेट्स घेऊ शकतो आपण. कितीला आहे? 75 रुपये फक्त ॲड. जर तू पे करणार असेल तर घे. मी काय म्हणतोय, हे बघा मंडळी, याला काय बोलायचा अर्थ नाही. माझाच भाऊ आहे, पैसे मागतो माझ्याकडून. काय म्हणतोय हे काय आता सिरम पण ठेवले की काय? ऑइल बेनिफिट्स. सॉरी मी नाव नाही वाचणार. तुम्हाला माहिती आहे माझं इंग्लिश लई कच्चं आहे. माझा पचका केला. हा घेणार होता 2, नाही घेतले आणि. ठीक आहे. घेणार हुशार. म्हणजे मी बोललो मस्तपैकी बाय 4ला 1 फ्री भेटेल, मी घेऊन जाईल. हा बोलतो मी 2 घेणार ना, बोलतो मला फ्री पाहिजे. हे बघा अशी भांडाभांडी करतात इकडं. काय? पाचीच्या भाजी घरी नाही, 4 ठेव, 1 दे मला. झालं बघ आता भाव पण फिरला बैला. हे आता काय बोलणार? सक्का भाऊ असं करायला लागला, पैशाला ताळमेळ काय तोलमोल करायला लागला तर काय बोलायचं म्हणजे? मला 1 पाहिजे बोललो ना तुला, हे समजून घेत ना का? बघा मला लागेल कॉफी, मी इथूनच घेतो ना. अरे मग 4 घे ना. अरे एक काम कर ना, तू 2 घ्या अजून एक्स्ट्रा. त्यातले एखाद्या मी पैसे देतो, तुम्ही 2 घराचा 1 ह्याला दे. काही कॉमन होते ना, कसा असेल रे तू? मी एखाद्या पे तुला करेल. त्याची शॉपिंग करायला खर्च करत नाही भाऊ माझ्यावर. त्याचं शॉपिंग करायला. हो भाऊ, काय काय घेतलं तुम्ही? आवरा घेतला, चोकोजॉय बाई पोरीला काय? काकालाही चांगले आहेत. काकांना आम्ही काय बोललो की 1 जण बिल करतो, ठीक आहे. आणि आम्ही 6 घेतलेत. आम्ही 5 जण खाऊ शकतो, पण बाहेर ड्रायव्हर काका आहेत ना, त्यांना म्हणजे भाऊ, आपला ड्रायव्हर भाऊ आहे ना, त्याला पण 1 घेतला. बिल करायला 5-10 मिनटं जाणार, तोपर्यंत मेल्ट होणार. मग आम्ही काय बोललो काकांना ठेवा म्हणून, तर थोडा मस्का मारला. काकांनी ठेवलं ते. ये बाहेर मग थांबता आम्ही. काकांनी ठेवलं, बोलते द्या ठीक आहे चला. काका लई चांगले आहेत.
आणि हे झाल्यानंतर बोला अर्ध्या तास आहे 15 मिनटात संपलं. आणि इथं बाहेर आल्यानंतर इथं चाय ब्रेक म्हणजे इथं चहा भेटेल आपल्याला. हे बघा इथं रेट लिहिलेले आहेत. मिल्क टी 15 रुपये. अजून काय इलायची, हां ते कार्डामेन काय होतं ते इलायची. ठीक आहे. जिंजर टी सगळ्यांचे म्हणजे ऑलमोस्ट 15, 30, 15, 20, 25, 40 स्पेशालिटी टी आहेत ना ते तुम्हाला 40 रुपये 50 रुपयेपर्यंत भेटून जातील. याला महाराष्ट्राची तोड नाही का भाई. टपरीवाले चहा असे पटापट देतात ना. हे बाईले जल्दी चल, टाईम नाही. पैसे नाही घेत एक टाईम. हां पैसे नंतर दे पण आधी चहा घे. हां पैसे येत राहते पण इथं आधी पैसे घेत आहेत नंतर देत आहेत. तरी पण चहा नाही देत. काही चवताली ना मारल मग तुला. पळून जायचं. फक्त हात दाखवतो चाटल्यानंतर बाकी पैसे घेऊन बाय कटिंग बाय हाफ. म्हणजे इथं एखाद माणूस अजून एक्स्ट्रा पाहिजे, ठेवला पाहिजे. कारण त्या एकट्याच काम करतात. मग पैसे पण घ्या, चहा पण बनवा, चहा द्या, त्याच्यात लई टाईम लागते. हे चल आपण आईस्क्रीम खाऊ. चल हे चहा कॅन्सल. चल चहा हां झालं चल चहा कॅन्सल. चल जाऊ दे. ताई लई टाइमपास करते. जाऊ दे. हे जा आईस्क्रीम आणजा. ताई लई टाइमपास करते. तो माणूस लई परवडला. कस्टमर सोडून देतात आतापर्यंत. हे फक्त ब्रँडिंग करतात यार. काय बोलायचं. हे बाबू पप्पा कुठे आहेत. चल तुला घेऊन जातो. मग लई मस्ती करतो. लई सगळीकडे फिरायला लागलाय. तो का बाबू आला बघा. हे टाटा बघितलं का. टाटा बाय बाय. अरे मराठी आहे. हा ये चल. तू लई मस्ती करतो ना. तुला याला घेऊन जातो आम्ही. पप्पाकडे जा. चला वेलकम. चला जाऊया आता आपण पटापट. झाले आईस्क्रीम खायची आहे. सुज्जूबाईला फोन करायचा निघायचं लवकर. किधर मतोपट्टी में. माटोपट्टी में. हाँ और दूसरा वाला है उधर. दूसरा वाले में ज़्यादा आदमी नहीं है. आपको ड्रोन भी शूट कर सकते हैं. थोड़ा ज़्यादा नहीं है थोड़ा. ठीक है. काय करायचं बोला. उधर टी प्लांटेशन के अंदर है वो वर्ल्ड वाला डैम है. मिट्टी का साथ है पूरा. तर आता तुम्ही ऐकल्याप्रमाणे आपण मत्तूपट्टी डॅम कॅन्सल केलेला आहे. आणि दुसरा उसका डॅम का नाम क्या है. आनियरकंटा. आनेरंगल. हे दादा बोलले त्या डॅमला चाललो आपण. ठीक आहे. थोडं समजून घ्या. होता है सिटी में छोटी छोटी गलतियां होती रहती है. माझ्या आजूबाजूचा हा निसर्ग रम्य कसलंच भारी वाटतंय मित्रांनो. खरंच शब्दात नाही यार. तुम्हाला दरवेळेस सांगतो मी शब्दात नाही सांगू शकत. का कारण हे असे भारी भारी क्षण अनुभवणं जगणं खूप खूप मुश्किल आहे. फिरा आयुष्य आहे. फिरा पैसे कमवा. पण हे बघा सेम थिंग जशी महाराष्ट्रात होते तशी पण इथं कचरा करून ठेवलेला आहे. थोडा काळजी घ्या यार पर्यटकांनो. तुम्ही फिरायला येत आहे. मी म्हणत नाही फिरू नका. आता मी जसं बोललो फिरा पण घाण करू नका असं आहे. आता हा निसर्ग बघा ना किती म्हणजे किती भारी दिसतोय. किती हे एवढं भारी. आणि इथं लिटरली ना आता ऊन लागतंय. आता थोडं एवढं कडक ऊन आलंय ना म्हणून थोडं ऊन वाटतंय. नाही तर ना एवढी गार हवा लागली ना म्हणजे दुपारी पण एकदम शांत आणि एकदम म्हणजे थंड हवा. चला लई भारी बोललो तुम्हाला. आता तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दाखवतो. चलो. ये वाला ओके. हे जे दिसते ना आपल्याला असं ते सगळं पूर्ण इलायची झाड आहेत ती. कल जाने के रास्ते में बड़ा वाला देखेगा. ओके
काय नाव काय रे याचं? ते बघ अनाई रँकल डॅमला आपण पोहोचलेलो आहे. आपलं असतं ना कोकणात गेल्यावर की कुठंतरी अशी शांतता पाहिजे असं, तर असं इथं आल्यानंतर ती शांतता भेटली. म्हणजे आपण कोकणात कुठल्या ना कुठल्या बीचवर जातो संध्याकाळी आणि तिकडं पूर्ण शांतता असते आपल्याला भेटलेली. तसं सेम इथं तुम्हाला भेटलेलं आहे. काय नाही, एकदम आरामात शांत. हां बघा, म्हणजे डॅम असा काय एवढा दाखवण्यासारखा नाही आहे, पण एवढंच की एका साईडला टीपच्या मळ आहे, एका साईडला पाण्याचं आहे. सो असं भारी वाटतं. ढगाळ वातावरण नाही, इथं ओपन झालं आणि इथं ढगाळ वातावरण. हे जे आपण आहे ना, हे मध्ये ढगाळ वातावरण आहे. चला इथं थोडा वेळ घालूया आणि मग थोडे फोटो वगैरे काढून पुढे आपल्या रस्त्यावर निघूया. आता आपला मित्र आहे आपल्याला इथं भेटला आहे, ठीक आहे. तर तो पण आता कसं एक आपलं नेहमीच असतं, ठीक आहे. कुठं मराठी माणसं भेटली, आपली मराठी भाषा भेटली का येत राहतात. तर तो भाऊ पण आला आपल्या इथं आणि त्याला मी आत्ताच म्हणजे आमचा विषय निघाला, कारण आपण जसं गाडीमध्ये ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मथुपट्टी डॅम चालू होता आणि हा डॅम चालू होता. तर मग आता भाऊ आपला कालच तिकडे गेला आहे, ठीक आहे. तो पण सेम बोलला की काही नाही, सगळी गर्दी असणार आहे तिथं. आपण म्हणजे इथं कशी बघा, इथं आलं, इथं कोण दिसतंय तुम्हाला? मोजके 5-6 जण आहेत, मोजून इथं 10 लोक असतील, तेवढे पण नाही. आणि आपली भयान शांतता आहे, म्हणजे एन्जॉय करायला भेटते, थोडीफार वाईब भेटते इकडची, ते एक भारी वाटतं. तिकडं काय अजून काय काय फिरला काल? मोस्टली त्या लाईनवर ज्या गोष्टी होत्या, मथुपट्टी डॅम, इको पॉईंट, फोटो पॉईंट, टॉप व्ह्यू. ओके. पण नाही म्हणजे तू काय म्हणता, आपण ट्रॅव्हल थ्रू केलं का? नो मला स्वतःहून करायचं होतं. मी ओके. आम्ही पण स्वतःचा प्लॅन करत होतो, पण बोललो की उगाच माहीत नाही, काही नाही, मॅप टाकून फिरायचं असं. आम्ही सकाळी आज ह्याला पण गेलो, कोलुकुमलाई ट्रेक वरती, द हायेस्ट पॉईंट ऑफ केरला. ते जीप सफारी. ओके ओके, ते आम्ही उद्या करतो. ओके ओके. आता तुम्हाला कळालंय, ठीक आहे. पुढचा व्हिडिओ बघा. मी सरप्राईज ठेवलं म्हणजे असं की ओके आम्ही निघालेलो आणि बोललो की आजच बुक केली वगैरे. आमचं चाललं की ठीक आहे उद्या सकाळी जाऊया. मग बोललो रात्री झाल्यानंतर सकाळचा व्ह्यू असं डायरेक्ट दाखवूया म्हणून. ठीक आहे, आता सांगितले तर तुम्हाला पण कळत असेल तर ठीक आहे, आता बघा आता उद्या. पण भारी आहे का? जीप ओपन असते का बंद असते काय? ओपन, तुमच्यावर आहे. ओके, म्हणजे त्यांना सांगावं लागतं का असं? नाही हां, म्हणजे फक्त त्याला कर्टन्स असतात, तुम्ही ते काढू शकता. मैं क्या बोल रहा हूँ, गाड़ी घुमा रहे हो क्या? इधर से जाने का? घुमा रहे हो ना गाड़ी? ठीक है ठीक है. तुला फुल एकदम बोगद्यातून आता असं वाढा लागलाय. अंगावर आणते अण्णा.